शक्यता आहे काय सांगायचं मोठा गट त्यांच्यासोबत जाणार अशी देखील माहिती मिळाली नाही. मी सुद्धा जे आहे तुमच्या मीडियाकडूनच कळलं मला की त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचं सुद्धा ट्विट आलेलं आहे की आणि त्यांनी राजीनामा दिल्याचं ते मान्य केलेलं आहे काँग्रेस पक्षाचा. आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला म्हणजे मग अर्थातच त्याने तो त्यांच्या आमदारकीचा पण राजीनामा दिलाच असतो. त्याच्यामुळे तो बघायचं पुढे आता काय आहे ते, कारण त्यांनी ते अजून ते कुठे जाणार हे काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. आणि त्यांच्यावर आणखीन किती लोक बाहेर पडणार आहेत काँग्रेसच्या हेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. परंतु गेले अनेक दिवस वदंता होती, कानावर येत होतं की काँग्रेस पक्षाचे काही लोक जे आहेत पक्षाच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे म्हणजे ऐकून बघितलं तर भाजपामध्ये तो गट येईल अशी चर्चा होत आहे. तुमच्याकडे ते आले, भाजपामध्ये आले, तर ऐकून तुमचा जो सगळं तुमची युती आहे याची ताकद वाढेल असं वाटतं. पक्ष जेवढे लोक येतील तेवढी ताकद आपोआपच वाढते ना. आणि मग नेते आणि कार्यकर्त्यांसहित येत असतील तर ताकद वाढणारच ना. त्याच्यामध्ये संशय असण्याचं काही कारण नाही. आणि त्याचा परिणाम जो आहे येणाऱ्या लोकसभेवर निश्चितपणे होणार. भाजप आणि त्यांचे मित्र यांचे जास्तीत जास्त जे आहेत खासदार निश्चितपणे निवडून येणार. आता त्याला म्हणजे त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही. सहयोगी पक्ष तुमचा आणि एकेकाळचा सहयोगी पक्ष आहे काँग्रेस. आज काँग्रेसची ही दशा होते, आत्मचिंतनाची गरज नाही. आता एकेकाळी ते आमचे सहयोगी होते, आता परत आमचे सहयोगी होत आहेत. आता प्रकाश आंबेडकरांनी आज असं म्हटलेलं आहे की प्रकाश शेंडके जो पक्ष स्थापन करतायत त्याचे अध्यक्ष छगन भुजबळांना व्हावं आणि त्यांना साथ करू. हां, त्यांनी काही मत प्रदर्शन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहे. काय मी त्या सूचनांचा आदर करतो. धन्यवाद. 16 तारखेला कदाचित अधिवेशन होण्याची शक्यता आहे. हां, म्हणून तर मी थांबलो. आमचे जे आहेत पुढच्या रॅली सुद्धा मला थांबवायला लागल्या, कारण 15, 16, 17च्या दरम्यान अधिवेशन होऊन मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्याचा प्रयत्न आहे सरकारचा. आणि अर्थात आमचा तर त्याला पाठिंबा आहे पहिल्यापासून की त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसी मधून नको, बॅकडोर एंट्री नको, हे तर पहिल्यापासून आम्ही सांगतो. तर आता त्याप्रमाणे तो वेगळा ॲक्ट तयार होईल आणि मग त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा रस्ता जो आहे मार्ग मोकळा होईल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मागासवर्गीय जो अहवाल आलेला आहे तो मांडण्याची शक्यता आहे. त्या अहवालाबद्दल अनेक प्रश्नांची उपस्थित होत आहे. आमच्याकडे अजून तो अहवाल आलेला नाही, माझ्यापर्यंत तो अहवाल आलेला नाही. किंवा ते बिल जे आहे जो कायदा पास होणार त्याच्यात कुठलेही कागदपत्र आमच्याकडे अजून आलेले नाही. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचं जे काय नेमकं विधेयक असेल किंवा काय नाही, मी त्यांना जसं गायकवाड कमिशनचं होतं मागच्या वेळेला की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, तर ते आरक्षण जे हायकोर्टाने मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टाने थांबवलं, तर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा तसं मंजूर होईल. त्यातल्या त्रुटी कमी करण्याचं काम जे आहे या आयोगाचा हा जो रिपोर्ट आहे त्याच्या माध्यमातून होईल आणि त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर होईल.